डोनट बनवण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला 1 कप दूध नॉर्मल रूम टेम्परेचरचं. त्यात 1 चमचा साखर आणि ईस्ट घालून मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर त्यामध्ये मैदा घालून छान मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला खूप चिकट वाटेल हाताला, पण जितकं जास्त मळलं जाईल तितकं सॉफ्ट आणि छान होत जातं आणि हातालाही अजिबात चिकटत नाही. पण यासाठी थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि कणिक छान सॉफ्ट झाल्यानंतर त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून साधारण 1.5 ते 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. मग थोड्या वेळानंतर त्यातले एअर रिलीज करायची आहे आणि असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आपले डोनट्स किती फुललेले आहेत, जवळजवळ डबल साईज झालेली. साधारण 1.5 ते 2 तासांनी आपल्याला हा रिझल्ट बघायला मिळतो. लिपस्टिकची कॅपने तुम्ही मध्ये होल पाडू शकता आणि आता आपल्याला डोनट तळायला घ्यायचे आहेत. मी प्लास्टिक कशासाठी यूज केलं आहे हे आत्ता कळेल. प्लास्टिक यूज केल्यामुळे तळण्यासाठी अगदी इझी जातं आणि या पद्धतीने एक एक करून आपण सगळे डोनट तळून घ्यायचे आहेत. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारचे किंवा अजून वेगवेगळे कंटेंट असणारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. डोनट्स सगळे तळून घेतल्यानंतर मी या ठिकाणी डार्क चॉकलेट सिरप बनवते. डबल बॉइलिंग प्रोसेसने आपल्याला ही सिरप बनवता येतं. हे थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये आल्यानंतर आपल्याला डोनटवर अप्लाय करायचे आणि जर तुम्ही सांगितलेल्या सेम स्टेप्स फॉलो करत जर डोनट्स बनवलात तर ते अतिशय सॉफ्ट अँड स्पॉन्जी बनून तयार होतात. आता मी रेडीमेड आणलेला चॉकलेट सिरप या ठिकाणी दाखवते तुम्हाला. हे खूप जास्त लिक्विड फॉर्ममध्ये आहे त्यामुळं डोनटवर व्यवस्थित प्लेस होत नाही आहे. बट तुम्ही जर लगेच खाणार असेल तर सिरपचं देखील डोनट छान लागतं. तुम्हीही बनवा हे होममेड डोनट्स आणि एन्जॉय. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय.